नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती की दिव्यांग बांधवांना अनेक योजनांमधून विविध साहित्यांचे वाटप केले जाते। त्याचप्रमाणे आता या ठिकाणी सायकल जी बॅटरीवर चालते ती 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात येणार आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सायकल स्कूटर ही वाटप केले जाते। तर आता ही सायकल कुठे वाटप करण्यात येणार आहे, तर त्या ठिकाणी आपण बघू शकता ही माहिती देण्यात आलेली आहे की दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर, पंख विश्वासाचे आधार जगण्याचा 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल, 3 चाकी मोटोराइज सायकल दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंपूर्ण होऊन स्वाभिमानाने जगता यावे म्हणून 70% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग बांधवांना 3 चाकी इलेक्ट्रिक सायकलचे जिल्हा परिषदेच्या 5% सेस फंडातून वाटप करण्यात येणार आहे। तरी धुळे तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी 31 जानेवारी 2026 पर्यंत आपले अर्ज पंचायत समिती धुळे येथे सादर करावेत। मित्रांनो, जिल्हा परिषदच्या सेस फंडातून हे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव असतील आणि त्यांची दिव्यांगत्व हे 70% किंवा 70% पेक्षा जास्त येईल, त्यांनी 31 जानेवारी 2026 पर्यंत धुळे किंवा धुळे जिल्ह्यातील ज्या इतर पंचायत समिती आहेत त्या ठिकाणी अर्ज करण्यात यावेत असे सांगण्यात आलेले आहे। या लाभासाठी निकष व नियम काय आहेत, तर दिव्यांग लाभार्थी हा धुळे जिल्हा किंवा धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा। लाभार्थ्यांकडे 70% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे UDID प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। अर्जासोबत लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँक खात्याची झेरॉक्स प्रत जोडावी, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी। अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी 2026 आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, अनेक बांधव विचारतात की आमच्या तालुक्यात आहे का, आमच्या जिल्ह्यात आहे का, माहिती सांगा। तर मित्रांनो, ही जी योजना असते ती योजना वेगवेगळ्या तारखेला निघत असते। अनेक जिल्ह्यांमध्ये जसे जळगावमध्ये मागे 50,000 रुपये व्यवसायासाठी 5% सेस फंडातून देण्यात आले। बीडमध्ये 3 चाकी स्कूटर या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याची तारीख पण ही 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे। तसेच नागपूरमध्ये सुद्धा याच प्रकारच्या योजना चालू आहे। ई रिक्षा देण्यात येणार आहे, त्याची तारीखसुद्धा 31 जानेवारी 2026 ही अंतिम आहे। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमार्फत वेगवेगळे साहित्य हे मिळत असते। तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या योजनांच्या माहितीसाठी आपण आपल्या पंचायत समितीशी संपर्क साधावा, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात काही योजना सुरू आहेत का दिव्यांगत्वासाठी त्याविषयी माहिती मिळेल। तसेच आपल्या चॅनलवर वेळोवेळी दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही योजना असतात, जे काही साहित्य मोफत वाटप केले जाते त्या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तर अशा सर्व दिव्यांग बांधवांसाठी, सर्व नागरिकांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल। आणि अशाच महत्त्वाच्या योजना तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील आल्या की माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुमच्यापर्यंत ही माहिती लगेच पोहोचेल। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेविषयी आपण सविस्तरपणे माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।